महायुतीला जे भरघोस यश मिळालेलं आहे त्याची कारणं काय आहेत आपण पत्रकारातून जाणून घेऊया। सतीशचे काय वाटतं आपल्याला, महायुतीला काय एवढं यश मिळालं? उत्तर नगर जिल्ह्यामध्ये निर्विवादपणे महायुतीला यश मिळालेलं आहे। आता हे यश का मिळालं, कसं मिळालं? राज्यभर जो ट्रेंड चालला त्याचेच पडसाद उत्तर नगर जिल्ह्यामध्ये उमटलेले आहेत। पण उत्तर नगर जिल्ह्यामधला सर्वाधिक धक्कादायक आणि बहुचर्चित निकाल लागला संगमनेरचा। तिथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्यांचं नाव भावी मुख्यमंत्री पदी घेतलं जात होतं, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला। नंतर जी एक जागा महाविकास आघाडीला मिळाली श्रीरामपूरची, ती पण हिंदुत्ववादी मताच्या मध्ये विभाजन झालं। हिंदुत्ववादी मताचं जर एकत्रीकरण केलं तर ती जागासुद्धा महायुतीकडे गेली असती। म्हणजे क्लीन स्वीप उत्तर नगर जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यात एकेकाळी पवारसाहेबांचं वर्चस्व असायचं, त्या नगर जिल्ह्यामध्ये आज महायुतीने अक्षरशः एकतर्फी मैदान मारलं असं चित्र दिसतं आहे। आता यामागचं कारण काय आहे तर या मतदानामध्ये मतदानाचा वाढलेला टक्का आणि त्या टक्क्यात पण म्हणजे साधारणतः 3 ते 4% मतदानामध्ये वाढ झाली, काही ठिकाणी 5% मतदान वाढलं। त्यामध्ये महिलांचं मतदान जे आहे ते लाडकी बहीणमुळं मोठ्या प्रमाणावर महिलांचं मतदान हे महायुतीकडे गेलं। क्रमांक 2, मागच्या लोकसभा निवडणुकीची जर तुलना केली तर शेतकऱ्यांचा जो सोयाबीनचा प्रश्न होता, कांद्याचा प्रश्न होता, तो या निवडणुकीमध्ये नव्हता। कारण 1 रुपयात पीक विमा हा जो विषय होता, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न जरी विरोधी पक्ष चर्चेत घेत असले महाविकास आघाडीचं, पण ग्राउंडवर परिस्थिती वेगळी होती। लोकांकडे म्हणजे शेतकऱ्यांकडे प्रामुख्याने बऱ्यापैकी 1 रुपयात विम्याची भरपाई होती, दुधाला 5 रुपयाचं अनुदान काही प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळत होतं। सगळ्यांना मिळालं असं नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालं। त्यामुळे काही लोकांचं जेवढं सोयाबीनचं उत्पन्न मिळालं त्याहून अधिक काही ठिकाणी नुकसान भरपाई त्यांना मिळाली। त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न नव्हता। लाडकी बहीण योजना होती आणि योगींचा जो प्रचार होता, कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे, आणि मोदींनी जो टॅगलाईन दिली की एक है तो सेफ है, तर त्याचासुद्धा एक अदृश्य परिणाम संपूर्ण सगळ्या मतदारसंघावर होता। कारण या सगळ्या विषयाच्या केंद्रस्थानी कोणी एकेकाळी सरला बेटचे रामगिरी महाराज होते। रामगिरी महाराजांचा उत्तर नगर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ज्यावेळेस तो त्या पत्रामध्ये रामगिरी महाराजांवर कारवाई करावी अशी एक मागणी महाविकास आघाडीला दिलेल्या पत्रात करण्यात आली होती। त्यामुळे एक अस्वस्थता वारकरी संप्रदायातल्या किंवा हिंदू समाजामध्ये होती। लोकसभेला एका विशिष्ट पद्धतीने सामूहिकपणे मतदान घडून आणण्यात आलं आणि आपकी बार 400 पार या मोदी साहेबांच्या घोषणेमुळे जो भारतीय जनता पक्षाचा समर्थक होता किंवा महायुतीचा समर्थक मध्यमवर्गीय होता, तो सुट्टीवर निघून गेला, कारण सलग सुट्ट्या होत्या। पण ज्यावेळेस लोकसभेचा निकाल असा म्हणजे मनासारखा लागला नाही, त्यामुळे यावेळेस महायुतीचा मतदार सावध होता। या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून महायुतीच्या बाजूने पारडं झुकलं गेलं आणि उत्तर नगर जिल्ह्यामध्ये महायुतीने क्लीन स्वीप मारला। इतकं तो क्लीन स्वीप होता की जर श्रीरामपूरच्या जागेचं मतांची बेरीज लक्षात घेतली तर सर्व जागा महायुतीने ताब्यात घेतल्या आहेत। डॉक्टर साहेब, कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष काळे मला वाटतं 5व्या राज्यामध्ये 5व्या क्रमांकाची मताधिक्य त्यांनी मिळवलेलं आहे। काय त्या निवडणुकीचं विश्लेषण आपण कराल? कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला काळे आणि कोले अशी लढत होईल असं चित्र निर्माण झालं होतं, परंतु काळे आणि कोले दोघंही महायुतीत होते। महायुतीत असल्यामुळं आणि आमदार आशुतोष काळे हे सिटिंग MLA असल्यामुळं त्या ठिकाणी ती जागा राष्ट्रवादीकडे गेली, अजित पवार गटाकडे। त्यामुळे कोल्हेंना महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही हे जवळजवळ निश्चित झालं होतं। त्यामुळे कोल्हेंनी पर्यायी उमेदवार दुसरीकडे जाऊन उमेदवारी करतील असा अंदाज होता, परंतु भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कोल्हेंना मुंबईत बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर कोल्हेंनी उमेदवारीपासून कोल्हे दूर झालेत, म्हणजे कोल्हेंनी थांबून घेतलं उमेदवारीपासून। आणि त्यानंतर कोपरगावचा जो विजय म्हणजे जो विरोधक आहे, कोपरगाव ऑलरेडी पक्ष म्हणण्यापेक्षा 2 गट काळे आणि कोले गटामध्ये
पक्ष आहेत, हे दोनच खरे पक्ष आहे असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे का दोघांचेही बी 70-80 हजार प्रत्येकाचे सेपरेट मतं आहेत. त्यामुळे तिसरी शक्ती तिथं सहसा वर तोंड कधी काढत नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये. आणि दोन्ही दोघं एकत्र झाल्यामुळे आशुतोष काळेंचा विजय हा सुकर झाला त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये जे म्हणजे शरदचंद्र पवार गटाने जे उमेदवार दिले होते संदीप वरपे, त्यांचे ज्या गाव पातळीवर इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रचार व्हायला पाहिजे होता, पोचायला पाहिजे होतं, त्या तुलनेनं ते प्रचंड कमी पडले. आणि कोल्हेंनी आणि काळेंनी ह्या दोन्ही गटांनी एकत्रित काम केल्यामुळं आशुतोष काळेंना राज्यात 5 नंबरचं आणि लाखापेक्षा जास्त मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. संदीप वरपे जे आहेत शरद पवार NCP शरद पवार गटाचे, तर शरद पवार साहेबांनी तिथे त्यांच्या प्रचारात सभा घेतली, परंतु त्यांच्यावर एक आरोप केला जातो की मॅनेज उमेदवार आहे. काय वाटतं? नाही, सुरुवातीपासून कोपरगावमध्ये ती चर्चा झाली होती की ही संदीप वरपे हे डमी उमेदवार आहेत अशी चर्चा होत होती. पण ती संदीप वरपेंनी अनेक वेळेस सांगितलं आहे की मी डमी उमेदवार नसून मी शरदचंद्र पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मला ती उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि माझी उमेदवारी ऐन वेळेस 20-22 दिवसात मिळाली, त्यामुळं मला लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही, अशा प्रकारचं संदीप वरपेंचं म्हणणं होतं. प्रमोदजी, आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं जे विखे पाटलांचा विजय झालेला आहे, या निवडणुकीमध्ये त्यांचे जुने प्रतिस्पर्धी एकाच पक्षामध्ये आहे योगायोगाने डॉक्टर राजेंद्र पिपाळा यांनी बंडखोरी केली आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच गावातील प्रभावती घोगरे काँग्रेसने उभ्या केल्या. त्यांच्या प्रचाराकरता प्रियंका गांधी शिर्डीमध्ये आल्या. आपण कसं विश्लेषण कराल? नाही, मुळात या सगळ्या विजयांमागे सतीशजींनी सांगितले ते सार्वत्रिक कारणं आहेतच. याशिवाय राज्यभर जे बंडखोर उभे राहिले तर बंडखोरांना अपयशाचा सामना बहुतेक ठिकाणी करावा लागला आहे. आता कोपरगावसारख्या ठिकाणी जो काळेंचा जो लीड वाढला आहे त्यात कोल्हेंची बंडखोरी थांबवणं किंवा त्यांना हे माघार घ्यायला लावणं, त्यामुळं त्यांचं ते यश आहे. तसंच शिर्डीत पण आहे. 2009मध्ये जी निवडणूक झाली पिपाडा आणि विखे, त्यात मोठा संघर्ष झाला आणि थोडक्या मताहून काहीतरी 13,000 मतांनी विखे विजयी झाले होते. पण यावेळी तसं झालं नाही. यावेळी त्यांनी बंडखोरी केली, त्यांना मुंबईला बोलावण्यात आलं. पण मला वाटतं मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. त्यांना अवघे 1,500 मतं पडलेत. तर मला वाटतं जसं इथं झालं तसं राज्यभर बंडखोरांचं पानिपत झालेलं आहे. खराजी श्रीरामपूर मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली, त्याचबरोबर नेवाशामध्ये सुद्धा तिरंगी लढत झाली. या दोन्ही मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत, एकामध्ये प्रहार जनशक्तीचे विठ्ठलराव रंगे नेवाशातून आलेत. श्रीरामपूरला फक्त या 6 पैकी एकमेव सीट्स या चौरंगी लढतीमुळे काँग्रेसचं लागलेलं आहे. कसं विश्लेषण कराल दोन्ही मतदारसंघांचं? या 2024च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचं जर राज्यातलं एक चित्र बघितलं तर जवळपास सर्वत्र प्रामुख्याने महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत झाली. अपवाद वगळता मैत्रीपूर्ण लढत झाली असेल, मात्र राज्यात जर विश्लेषण करायचं ठरलं तर सर्वात महत्त्वाचं श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक ही अत्यंत वेगळी ठरली. कारण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने चौरंगी लढत जरी झाली असली, भाऊसाहेब कांबळे माजी आमदार होते, लव कानडे माजी आमदार होते 2, त्यांच्या विरोधात अपक्ष सागर बेग आणि हेमंत ओगले होते. या ठिकाणी काँग्रेसचा चेहरा, महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून सुरुवातीला कानडेंना वाटत होतं आमदारांना का मला उमेदवारी मिळेल, परंतु पक्षश्रेष्ठींनी म्हणा किंवा हायकमांडनी ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली आणि त्यांचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवारीचे रस्ते बंद केले. पर्यायाने त्यांना अचानक अजित पवार गटाची राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारावी लागली. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाऊसाहेब कांबळेंना आपली उमेदवारी जाहीर केली. शेवटच्या क्षणी त्यांनी आपला फोन नॉट रिचेबल ठेवून स्वतःच्या उमेदवारीवर स्वतः शिक्कामोर्तब केलं आणि त्यातल्या त्यात आपलं हिंदुत्वाचं ओटकाट पुढे करून अपक्ष उमेदवार सागर बेग यांनीसुद्धा आपली लढाई या ठिकाणी जिवंत ठेवली. या चौरंगी लढतीत नाही का खऱ्या अर्थाने मतांचं विभाजन झालं, ध्रुवीकरण झालं. वास्तविक बघितला महाविकास आघाडीचा जो वोटर आहे, फिक्स ठरलेला वोटर,
तो दलित असेल, मुस्लिम असेल अथवा इतर, ते वोट जागेवर राहिले आणि महायुतीचे उमेदवार विभागले गेल्यामुळे मग समजा ते भाऊसाहेब कांबळे असतील, ते पण महायुतीचेच मतं घेणार होते. अपक्ष सागर भैया बेग असतील, ते पण महायुतीचेच उमेदवार मतं घेणार होते. ह्या मतांचं, हिंदुत्वांच्या मतांचं मोठ्या संख्येने विभाजन झालं आणि ते विभाजन जर बघितलं तर भाऊसाहेब कांबळे आणि सागर बेग या दोघांच्या मतांची जरी बेरीज केली अपक्ष, तरी ती लाखाच्या वर जाते. आणि विजयी उमेदवार जो आहे त्याचं मताधिक्य फक्त म्हणजे मतदान एकूण पडलेलं 66,000 आहे. त्यामुळे ही जर तफावत पाहिली तर खऱ्या अर्थाने जर हिंदुत्वांच्या मतांचं विभाजन झालं नसतं तर कदाचित तिथं महायुतीला 100% यश मिळालं असतं. मात्र ह्या विभाजनामुळं आणि दलित आणि मुस्लिम एकवटलेले असल्यामुळं तिथं महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांचा विजय झाला. आणि वास्तविक पाहता नगर जिल्ह्यात जो महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार होता तो होता कर्जत आणि श्रामपूरच्या जागेने वाचला. त्याचप्रमाणे जर नेवाशाचं आपण जर उदाहरण बघितलं तर माजी मंत्री शंकरराव गडाखांनी शेवटच्या कारकिर्दीत सुरुवातीला ते 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेत असताना मंत्रिपदावर होते. त्यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून तिथे कामही केली असतील, परंतु तिथे भाजपाचे उमेदवार म्हणून ज्यांना स्वतःला आपण समजत होते बाळासाहेब मुरकुटे माझे आमदार, त्यांना ऐनवेळेस भाजपाने डावललं आणि तिथं मूळ भाजपाचेच असलेले मात्र ज्यांनी जिल्हा परिषद गाजवलेली आहे असं नेतृत्व विठ्ठलराव रंगे यांना उमेदवारीचे संकेत मिळाले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार नसल्याने आणि तिथे शिवसेनेला गड गेल्याने मग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारली आणि उमेदवारी स्वीकारून त्यांनी तिथं निवडणूक लढवली. या ठिकाणचं बघितलं तर असं वाटत होतं गडाखांना किंवा गडाख समर्थकांना की ते लंगे पाटील आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्यात महायुतीच्या मतांचं विभाजन होईल आणि आपण सहजासहजी विजयी होऊ आणि विजय आपल्या पारड्यात पडेल. मात्र असं न होता उलट झालं आणि उलट ज्या टप्प्यात ज्यांचं वोट पॉकेट होतं गडाखांचं, त्या वोट पॉकेटमध्ये सुद्धा बहुतांशी नाही का आपले विठ्ठलराव लंगे चालले. त्यांना पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची रसद आणि बळ मिळालं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली त्या ठिकाणी आणि त्या सभेद्वारे पण वातावरण निर्मिती झाली आणि त्याचं रूपांतर विजयात झालं. वास्तविक जर बघितलं तर उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या करता सभा घेतली होती. उद्धव ठाकरे येऊनसुद्धा तिथं माजी मंत्र्यांचा पराभव झाला. हे सुद्धा हे विश्लेषणातलं एक प्रमुख कारण आहे. तिथे मात्र आता सध्या विठ्ठलराव लंगेंनी विजय प्रस्थापित करून गडाखांना मोठा चेकमेट दिला आहे, हे मात्र नक्की. कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष काळे दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र कोपरगाव शहरात 15 दिवसांनी पिण्याचं पाणी मिळतं आहे किंवा ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत, कोपरगाव तळेगाव रस्ता असेल, हे त्याची जी अवस्था जर बघितली तर हे असं असतानासुद्धा लोकांनी भरभरून मतांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. तर यामागचं नेमकी कारण काय? कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला आशुतोष काळेंचा निसटता विजय होता, परंतु यावेळेस तो लाखाला क्रॉस करून म्हणजे तो सर्व समीक्षकांनाही अचंबित करणारा अशा पद्धतीने आकडेवारीतला विजय आहे. याला कारण जसं तुम्ही म्हणता की विकास कमी पडतोय असं असताना निवडून येणं, परंतु माझं असं मत आहे की आशुतोष काळेंनी जो राज्य सरकारच्या मार्फत जो निधी आणला तो आकडेवारीत बघितला तर तो प्रचंड आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न जो होता की तो पाण्याचा, शहराला पिण्याचं पाणी जे 15 दिवसाला 8 दिवसाला कधी 22 दिवसांना गेलं, परंतु ते आत्ता 3 दिवसाआड आणण्यास ते यशस्वी ठरले. त्यासाठी जी योजना होती 131 कोटींची ती त्यांनी फार संघर्षपूर्ण आणि व्यवस्थितपणे राबवली. राहिला रस्त्यांचा प्रश्न हा सध्याही आहेच. शहरातलेही काही रस्ते खराब आहेत, काही रस्ते आपल्या जवळच्या किंवा मॅनेज असे काही ठेकेदार असतात की त्यांना काही करा, ते रस्ते त्यांना जे मनाला हवे त्याच पद्धतीचे दर्जाचे करतात. त्यामुळे तो रस्त्यांचा प्रश्न निव्वळ कोपरगावच नाही, तो सगळी नगर जिल्ह्यातही दिसून येईल. अशा पद्धतीचे रस्ते आहेत. जसे तळेगाव रस्ता तुम्ही म्हटले की वैजापूरहून जाणारा रस्ता तो कायमस्वरूपी आहे. असा असतानाही एवढा प्रचंड विजय का मिळतो? तर हा ट्रेंड जवळपास आहे ना पूर्ण राज्यामध्ये एक ट्रेंड चालला. तो मताचं ध्रुवीकरण असेल, केंद्रीकरण असेल, याच्यात भाजपाची जी खास करून नीती होती
ती बहुतांशी यशस्वी ठरली आणि त्याला कोपरगाव मतदारसंघ मग अपवाद राहिला नाही, जो कदाचित आशुतोष काळेंचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु एवढी काही मताधिक्य असं या पद्धतीने मिळेल असं वाटलं नव्हतं. पण त्याचा जो परिपाक आहे, जो ट्रेंड सेट होता संपूर्ण राज्यात, त्याचा तो परिपाक आहे लाखाचा. लाडक्या बहिणीच्या योजनेचं कितपत परिणाम झाला? लाडकी बहीण योजना ही यशस्वी झाली, त्यामुळे महायुतीला बूस्ट मिळाला. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्राचं राजकारण आत्तापर्यंत जे चाललं होतं, संपूर्ण देशाला एक दिशा देणारं, ते विकासाचं विकसित राज्य म्हणून देशामध्ये ते प्रचलित आहे. परंतु ही पहिली निवडणूक असेल की ती विकासापेक्षा धार्मिक ध्रुवीकरण आणि तुष्टीकरणावर राबवल्या गेली आणि त्यात विद्यमान सरकार यशस्वी ठरलं. मला वाटतं ही एक प्रकारची देशासाठी म्हणा, राज्यासाठी तर आहेत, ही एक प्रकारची राजकीयदृष्ट्या ही धोक्याची घंटाही असू शकते. कारण यातून जो निधी उपलब्ध, जो विकास कामासाठी वापरला गेला पाहिजे, तो तुष्टीकरणासाठी वापरला जातो आणि त्यातून जर निवडणुका जिंकत असेल तर विकास कामं करायचे कशासाठी, हा जो ट्रेंड जाऊ शकतो, हा धोकादायक असू शकतो. माधवजी, आपल्याला काय वाटतं? उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातले जे निकाल लागलेले आहेत, दिग्गज जे नेते आहेत महाविकास आघाडीचे, त्यांचा पराभव झालेला आहे. काय वाटतं आपल्याला? या निवडणुकीमध्ये थोडंसं वेगळेपण या गोष्टीचं आहे की भाजपा ही निवडणूक ही पुढच्या पंचवार्षिकची खेळत होतं. ज्या वेळेला फडणवीसांनी राज्याची सत्ता एकनाथ शिंदेंकडं दिली, त्याच वेळेला राज्याचं राजकारण त्यांनी बदलायला सुरुवात केलेली होती आणि तो जो ट्रेंड होता, तो ट्रेंड ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्षात आलेला नव्हता. तरी शरद पवारांच्या ते लक्षात आल्याने त्यांनी त्यांचे बालेकिल्ला किंवा त्यांचं जे राजकारण आहे ते सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. परंतु ह्या लाडकी बहीण योजना ह्याच्या नावावर जे राज्य सरकारने जे ब्लॅकमेल केलं लोकांना, हे निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी सरळ ब्लॅकमेल केलेलं होतं की आम्ही जर नाही आलो तर ह्या योजना बंद होतील. आणि त्या एका गोष्टीला एक अशिक्षित समाज म्हणू आपण, किंवा जे मतदार होते, व्हॉल्यूम होता तो मोठा, तो ह्या गोष्टीला भुललेला आहे आत्ता ह्या वेळेला. आणि एकनाथ शिंदेंच्या मार्फत भाजपा सरकारने जी अरविंद केजरीवालांची रेवडी वाटायची जी कॉपी होती ना, ती एकनाथ शिंदेंच्या मार्फत इम्प्लिमेंट केली राज्यामध्ये. त्याचा जो एक ट्रेंड तयार झाला, त्याची जी सुनामी म्हणता येते आत्ता, ही सुनामी क्रिएट झालेली आहे. ती क्रिएट करण्यामध्ये फडणवीसांना यश मिळालं आणि त्यांचे जे अनुलोम विलोम जे आहे, त्यांचे अनुलोमचे कार्यकर्ते जे होते RSSचे, त्या लोकांनी जो डोर टू डोर प्रचार केला यावेळेला, लोकसभेला जे केलेलं नव्हतं ते ह्या वेळेला त्यांनी जर केलं, त्याचा हा परिपाक आहे. आत्ता निवडणूक होईपर्यंत अगदी अहिल्यानगरमध्ये 6 जागा येतील महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या, असंच एक चित्र होतं. परंतु ते चित्र जे बदलले गेलं, तर त्याच्यामध्ये थोडासा विखेंचा देखील सिंहाचा वाटा आहे असं म्हणू शकतो आपण. कारण काल परवापासून त्यांचे ते कार्यकर्ते व्हॉट्सअपवर, फेसबुकवर ते टाकतायत त्यांचे त्या हे की ज्यांनी सुजय विखेला पाडलं त्या लोकांना, त्या सर्वांना यांनी पाडलेलं आहे आत्ता म्हणून. परंतु तो एक ट्रेंड आहे इथं आत्ता. त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजनामध्ये जी लाडकी बहीण योजना जी आहे, ती योजना राबवत असताना सरकारने जे समाजावर जी महागाई लादली किंवा विकासाकडं दुर्लक्ष करण्यासाठी ज्या लाडकी बहीण योजनेची खिरापत वाटली, ती रेवडी जी वाटलेली आहे, त्याचा फार मोठा परिणाम समाजावर झालेला आहे. आणि तीच एकमेव गोष्ट आहे की एक ट्रेंड तयार झाला, पैशाचं वाटप झालेलं आहे, त्या गोष्टीवर कुणी चर्चा करायला तयार नाही. प्रचंड पैसा वाटला गेला आत्ता ह्या निवडणुकीमध्ये. दिलीपजी, आज 40 वर्षापासून राजकारणात असलेले बाळासाहेब थोरात यांचा जो पराभव झालेला आहे, तर त्यामागे नगर दक्षिणमध्ये जे सुजय विखेंच्या पराभवामागे त्यांचा हात आहे किंवा गणेश परिसरात त्यांनी जो हस्तक्षेप केला आहे निवडणुकीमध्ये, तर त्याचा परिणाम आपल्याला वाटतोय का, की वर्तुळ पूर्ण केलं आहे विखेंनी? वास्तविक थोरात आणि विखे हा पारंपरिक संघर्ष बघता नगर दक्षिणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोरातांनी नको तितकं लक्ष घातलं आणि ते लक्षच
या पराभवाचं केंद्रबिंदू ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेषतः जर बघितलं तर गणेश यापूर्वी सहकारात एक सहकार सम्राट दुसऱ्या सहकार सम्राटाकडे कधी डोकावून बघत नव्हता किंवा त्या सहकारी साखर कारखानदारीत लक्ष घालत नव्हता. परंतु राजकारणाचे संदर्भ बदलल्यानंतर अत्यंत वेगळ्या पद्धतीने लक्ष एकमेकाकडे देण्याची पद्धत सुरू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणजे नाही का गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो अथवा आता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो अथवा अहमदनगर दक्षिण मतदारसंघातली निवडणूक असो, या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि जाणीवपूर्वक लक्ष घातल्याचा कयास आणि प्रत्यक्षदर्शी ज्यावेळी विखे पाटलांना दिसलं, अर्थात विखे पाटलांनीसुद्धा मग ते राजकारण सहजासहजी न घेता गांभीर्याने घेतलं आणि त्या दृष्टीने त्यांनी पण राजकीय चेकमेट देण्याच्या दृष्टीने वाटचाल केली. आणि म्हणूनच सुरुवातीला फक्त शिर्डी मतदारसंघासाठी लक्ष केंद्रित करणाऱ्या विखे पाटील यांनी मग संगमनेर असो, पारनेरचा मतदारसंघ असो अथवा नेवासा असो, अशा एक ना अनेक जिल्ह्यातल्या 12ही मतदारसंघात लक्ष घातलं. आणि लक्ष घालताना जिल्ह्यातील मातब्बर अर्थात बाळासाहेब थोरात महसूल मंत्री माजी, त्यानंतर शंकरराव गडाख माजी मंत्री, प्राजक्त तनपुरे माजी मंत्री, अशा 3 दिग्गज मंत्र्यांना पराभवाची धूळ चारण्यापर्यंत विखे पाटलांनी किंगमेकरची भूमिका बजावली. हीच बजावताना मात्र फक्त जिल्ह्यात 12 जागांपैकी 2च जागेवर निसटता विजय महाविकास आघाडीला देऊन महायुतीत अहमदनगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे राजकारणात किंगमेकर ठरल्याचं अधोरेखित केलं आहे. एकंदरीत आपण अहिल्यानगर उत्तर नगर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण ऐकलेलं आहे. महागाई, भ्रष्टाचार किंवा हिंदुत्व, तुष्टीकरण, विशेष करून लाडक्या बहिणीचं जी योजना सरकारने शेवटच्या टप्प्यामध्ये राबवली, महिलांच्या खात्यामध्ये पैसे ॲडव्हान्स जमा केले, निवडणुकीच्या अगोदर बूस्टर डोसही देण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे थोरात आणि विखे यांचं राजकारण होतं, जो पराभवाचं उठ्ठं होतं ते राधाकृष्ण विखे आणि सुजय विखेंनी यामध्ये काढलं. या 6 पैकी 3 जे दिग्गज नेते आहेत, बाळासाहेब थोरात असतील, प्राजक्त तनपुरे असतील आणि शंकरराव गडाख यांचा पराभव हे या 2024च्या विधानसभेचं या परिसराचं वैशिष्ट्य आहे. नितीन मिराणे, मुंबई तक, शिर्डी.